Today we are going to learn appreciation. The hope is a thing of feathers. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण इमिली डिकिन्सन यांच्या कवितेचा अप्रिशिएशन या ठिकाणी पाहणार आहोत. तर होप इज द थिंग विथ अ फेदर्स. यू नो दॅट होप इज द थिंग विथ अ फेदर्स. तर टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज होप इज द थिंग विथ अ फेदर्स. ऑथर और पोएट, you may say that poetess. The poem is written by Emily Dickinson, or you may say that the poem is composed by Emily Dickinson. Okay, then rhyme scheme. The rhyme scheme of first two stanzas is AB AB, and here as in the third stanza is AB BB. Figure of speech. In this poem, the poet has used alliteration, metaphor, personification, and hyperbole. But now, first of all, we will see alliteration. तर alliteration means what? तर ज्या याच्यामध्ये अक्षरांची काय झालेली असते, पुनरावृत्ती झालेली असते, त्याला आपण alliteration असं म्हणत असतो. अँड ऑन द स्ट्रेंजर्स सी, यामध्ये आपल्याला यस यस या साऊंडची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणून या ठिकाणी हा काय आहे, alliteration आहे. ओके, म्हणून साऊंड ऑफ यस 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 इज रिपीटेड हिअर, सो इट इज अ alliteration. नेक्स्ट, मेटाफर. होप इज अ थिंग with a feathers. Hope is the thing with a feathers. तर hope is compared to the thing, म्हणजे आशेची तुलना या ठिकाणी वस्तू बरोबर केली आहे, पण कोणता, तर विथ अ फेदर्स मीन्स बर्ड, पक्ष्याबरोबर आशेची तुलना करण्यात आलेली आहे. देन थर्ड इज अ पर्सनिफिकेशन. होप इज द थिंग विथ अ फेदर्स. हिअर द वर्ड होप इज डिस्क्राइब्ड ॲज अ लिव्हिंग थिंग, म्हणजे जेव्हा निसर्गातील निर्जीव वस्तू असतात त्यांची जेव्हा सजीवाबरोबर या ठिकाणी तुलना केली जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, या ठिकाणी पर्सनिफिकेशन असं म्हटलं जातं. म्हणजे होप इज द थिंग विथ अ फेदर. हिअर द वर्ड होप इज डिस्क्राइब्ड ॲज अ लिव्हिंग थिंग, म्हणजे आशा ही अशी जिवंत वस्तू आहे किंवा जिवंत पक्षी आहे असे याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सेंट्रल आयडिया बघूया. 2 मार्क्ससाठी आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. तर इन दिस पोएम पोएटेस रेफर्स टू होप ॲज अ बर्ड, म्हणजे या कवितेमध्ये कवीनं आशेला संदर्भ दिलेला आहे तो पक्ष्याचा. पोएटेस डिस्क्राइब द इम्पॉर्टन्स ऑफ होप इन आवर लाईफ, म्हणजे कवी वर्णन करतो की द इम्पॉर्टन्स ऑफ होप इन आवर लाईफ, म्हणजे आशेचं आपल्या जीवनामध्ये महत्त्व. अकॉर्डिंग टू द पोएटेस होप द लिटिल बर्ड नेस्ट इन आवर सोल, म्हणजे कवीच्या मते जी आशा आहे ती आपल्या हृदयामध्ये वसल्या जाते. अँड इट हेल्प्स एव्हरी वन इन डिफिकल्ट सिच्युएशन, आणि हीच आशा आपल्याला आपल्या अवघड प्रसंगामध्ये मदत करते. किंवा या ठिकाणी अँड इट नथिंग डिमांड्स इन रिटर्न, आणि ती आपल्याला कुठल्याही गोष्टी मागत नाही किंवा परत मागत नाही. दस होप प्लेज अ वायटल रोल इन आवर लाईफ, आणि ही जी आशा आहे, म्हणून आशा हीच आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. तर बघा या ठिकाणी आणखीन बघूया आपण. इट नेस्ट इन आवर सोल, आणि तिचं वर्चस्व कुठं असतं, तर आपल्या या ठिकाणी हृदयामध्ये असते. आणि कीप्स अस गोईंग इवन इन द मोस्ट डिफिकल्ट ऑफ टाइम, आणि आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम ती आशा संकटामध्ये करत असते. अँड डिमांड्स नथिंग इन रिटर्न, आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काही मागत नाही. अकॉर्डिंग टू द पोएटेस, म्हणजे कवयित्रीच्या मते होप इज कम्पेअर्ड विथ अ लिटिल बर्ड, आणि या आशेची तुलना एका छोट्या पक्षाबरोबर करण्यात आलेली आहे. दॅट सिट्स इन एव्हरीबडीज हार्ट, आणि जे की या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आशा बसलेली असते किंवा बसलेली असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि इतर मित्रांनाही शेअर करा. हॅव अ नाईस डे. बाय. सी यू. आपण 9वीच्या या ठिकाणी संपूर्ण ज्या कविता आहेत त्या कवितेचं अप्रिशिएशन तुम्हाला या ठिकाणी माझ्या चॅनलवर मिळेल, आणि त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप सुद्धा या ठिकाणी मिळतील. तर हॅव अ नाईस डे. बाय. सी यू.